मित्रांनो, पूर्वीच्या काळची लोक काय खात होती, काय करत होती, चांगलं खायला मिळत होतं, आताच्या आपल्या लोकांना चांगलं खायला मिळत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत। पण त्यातल्या त्यात आपले गुडघेदुखी, अंगदुखी यासारखे वेगवेगळे आजार जे आहेत आता होत आहेत। मात्र पूर्वीच्या लोकांना हे का होत नव्हते, त्यांचं शरीर याची एवढी स्ट्रॉंग का असायची, या जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, आता मी तुम्हाला दाखवतो किती आनंदी भावाने, मन मोकळेपणाने आणि या मृदुंगाच्या तालावर कशा पद्धतीने भक्तिसागरामध्ये विलीन होता येतं आणि त्यामुळे आपलं शरीर जे आहे ते कसं तंदुरुस्त राहतं हे बघण्यासाठी आपण बघूयात काय काय केलं जातं आणि कशा पद्धतीने ही टाळकरी आपल्या या भक्तिसागरामध्ये विलीन झालेल्या असतात।